मला दुसऱ्यांबद्दल बोलायचं नाही आहे. मी जनतेमध्ये मी पुन्हा एकदा मला आजमावणार आहे. सातारकरांना माहिती असेल की साताऱ्याचं वर्ल्ड मॅपवरती जर नाव कुणामुळं गेलं असेल आत्ता या सद्य परिस्थितीमध्ये, तर ते अभिजित बिचुकलेंमुळं गेलं. आणि अभिजित बिचुकले ही व्यक्ती तुमच्या सगळ्या प्रश्नांना संसदेमध्ये जर आणू शकते, तर ते खासदार यावेळेला व्हायला काही हरकत नाही. कारण 2004 पासून ह्या संपूर्ण निवडणुका आपण उदयनराजेंच्या विरोधामध्ये लढत आलो आणि सस्टेन झालो. सातारकरांना मला हेही सांगावं लागेल की 2009ला आपण मला 12,762 मतदान दिलं. हे खूप मोठं मतदान होतं. आणि आफ्टर बिग बॉस मराठी आणि हिंदी मी पहिल्यांदा आता इथली लोकसभा लढतोय साताऱ्याची. तर तुमचं भरघोस मतदान मला व्हावं. आणि मग उदयनराजे असतील किंवा इतर पक्षसुद्धा असतील, ते जर एकमेकांच्या सांगण्यावरनं ऐकत असतील, एकमेकांच्या अटी शर्ती मान्य करण्यासाठी एकमेकांच्या मागं फिरत असतील, तर अभिजित बिचुकले कुणाच्याही पाठीमागं फिरत नाही. काय अडलंय? फक्त तुम्ही बोटाला शाई लावता. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे तुम्ही मतदान करता. तर ते मतदान असं इकडं तिकडं फिरणाऱ्या लोकांना देण्याऐवजी एका ताटर भूमिकेत असलेल्या अभिजित बिचुकलेंना करावं, एवढंच माझी इच्छा, मानस आणि अपेक्षा आहे जनतेकडून. आणि तुमच्या संपूर्ण विजयानंतर मी जनतेला न्याय देणार. महायुती असेल किंवा महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तसं म्हटलं तर उदयनराजेंची पण अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. कसं बघता याकडं? ह्याच्यावरती उचितपणे उत्तर देण्यासाठी उदयनराजेंकडेच तुम्हाला जावं लागेल. छत्रपती ही पदवी ह्या देशातली नव्हे, ह्या संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी पदवी असतानासुद्धा ते जर इकडं तिकडं फिरत असतील आणि मी स्वतःच्या मनगटावरती येऊन जर संपूर्ण सातारकरांचा कैवार घेण्यासाठी मी लढाईची भाषा करत असेल, तर माझा विजय होणं गरजेचं नाही का? हा प्रश्न मला सातारकर जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचा आहे. नक्कीच यावेळेस स्वबळावच नेहमीसारखं तुम्ही लढणार, कसं काय? हो, मी कधीही कुणाच्याही दारात जात नाही. हे जर मी स्वतःच्या मनगटानं मोठा होतो. माझ्या आईवडिलांपेक्षा, माझ्या घरापेक्षा मी कुणालाही मोठं समजत नाही. आणि छत्रपती शिवरायांचे आदर्श आहोत आपण. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचे आदर्श मानतो आपण. त्यामुळं वैचारिक वारस म्हणून येण्याप्रमाणे ही निवडणूक माझ्यामध्ये आणि उदयनराजांमध्ये होईल. तेही त्यांनी निवडणूक लढवायचं का नाही अजून ठरलेलं नाही. पण मी निवडणूक लढणार म्हणजे लढणारच. येण्याप्रमाणे कधीही आपण निवडणुकीतनं त्या पद्धतीनं माघार घेतलेली नाही आहे. आणि मला चांगलं आता राजकारण कळतं. त्यामुळे मी पूर्ण राजकीय नेता आहे. मला कुठं कसं वागायचं आणि काय करायचं याचं संपूर्ण भान आहे. कारण राजकारणाशिवाय देशातले कायदे बनत नाहीत, राजकारणाशिवाय देशातली संविधा बनत नाही. आणि संविधानामुळं जी काही आपल्याला ताकद दिलेली आहे लोकांना, ती लोकांनी आता योग्य वापर करावी. आणि कुणालाही न भीता, कुणालाही न घाबरता, कुणाचेही चमचे नसताना मला मतदान करावं. मग ते महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेलाच हे मला सांगणं आहे की चमचेगिरी नाही करायची कुणाला. दारू मटणं ह्याच्या पाठीमागं नका फिरू, नाहीतर माझ्यासारखी लोक तुम्हाला मिळणार नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.